3 ते 3.5 वर्षांची एक चिमुकली सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आपल्या आजीच्या गावी येते. एक दिवस अचानक दुपारी घरासमोर खेळत असताना ती बेपत्ता होते. कुटुंबियांनी शोध घेतल्यानंतर त्यांना थेट तिचा मृतदेहच आढळतो, तोही एका गोठ्यात. एका 65 वर्षीय नराधमानं या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला आणि तिची हत्या करून त्याच अवस्थेत गोठ्यात सोडून फरार झाला. पुणे जिल्ह्यात घडलेल्या या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र पूर्णपणे हादरलाय. सर्वत्र संताप आणि निषेध व्यक्त करण्यात येतोय. ग्रामस्थांनी तर आक्रमक पवित्रा घेत आरोपीला आपल्या ताब्यात देण्याची मागणी केली आहे. या घटनेनं समाज मन पेटून उठले. तर हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे, आरोपी कोण आहे, त्याची पार्श्वभूमी काय आहे, याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे सेजल जाधव. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी संतापजनक घटना शुक्रवारी समोर आली. एक चिमुकली आपल्या आजीकडे सुट्ट्यांसाठी आली असताना शुक्रवारी दुपारी 3 ते 4 वाजताच्या दरम्यान घरासमोर खेळत होती. मात्र ती अचानक बेपत्ता झाली. बराच वेळ शोध घेऊनही मुलगी सापडत नसल्यानं घरच्यांनी तिची शोधाशोध सुरू केली. अखेर एका गोठ्यात या चिमुकलीचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली आणि मोठ्या संख्येनं ग्रामस्थ घटनास्थळी जमले. मिळालेल्या माहितीनुसार ही मुलगी बेपत्ता झाल्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं. यात एक 65 वर्षाचा व्यक्ती चिमुकलीला गोठ्याच्या दिशेनं घेऊन जाताना स्पष्टपणे दिसला. हा व्हिडिओ सध्या माध्यमांवर व्हायरल होतोय. दरम्यान या नराधम व्यक्तीनं आमिष दाखवून चिमुकलीला गोठ्यात नेलं, तिच्यावर अत्याचार केला आणि त्यानंतर तिची दगडानं ठेचून हत्या केली. तो एवढ्यावरच थांबला नाही, तर त्या चिमुकलीचा मृतदेह गोठ्यातील शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवला. भीमाजी कांबळे असं आरोपीचं नाव आहे. ही घटना उघडकीस येताच संतप्त गावकऱ्यांनी गोठ्यासमोरच ठिय्या मांडला आणि जोपर्यंत आरोपीला आमच्या ताब्यात देत नाही तोपर्यंत मृतदेह देणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतली. या घटनेनंतर नागरिकांनी रस्त्यावर उतरून घोषणाबाजी करत निषेध आंदोलन केलं, तर काही काळ रास्ता रोको आंदोलनही करण्यात आलं. शनिवारी या घटनेच्या निषेधार्थ नसरापूर गावात बंद पाळण्यात आला. ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी 1 ते 1.5 तासाच्या आत आरोपीला अटक केली. या गुन्ह्यात पॉक्सोसह इतर कलम लावण्यात आले आहेत. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेला आरोपी 65 वर्षांचा असून तो गावातच मजुरीचं काम करायचा. विशेष म्हणजे या नराधमाची प्रवृत्ती आधीपासूनच गुन्हेगारी स्वरूपाची होती. आरोपीवर 1998 आणि 2015 मध्ये विनयभंगाचे गुन्हे दाखल होते. यापूर्वी त्याच्यावर पॉक्सो अंतर्गतही गुन्हे नोंदवण्यात आले होते. यावरून आरोपीची वृत्ती विकृत असल्याचं प्राथमिक तपासात समोर येते. एवढंच नाही, तर गावकऱ्यांनी सांगितल्यानुसार आरोपीनं यापूर्वी 2 वेळा कारावास भोगला असून 5-6 वर्षांपूर्वीच तुरुंगातून सुटून तो बाहेर आला. या आरोपीनं एका 75 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्याने आपल्या सख्ख्या पुतणीवरही अत्याचार केल्याचा आरोप गावकऱ्यांकडून करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. ही घटना निंदनीय आणि दुःखद आहे. हे संपूर्ण प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात नेऊन विशेष फास्ट ट्रॅक न्यायालय तयार करण्याबाबत उच्च न्यायालयाला विनंती आम्ही करू. तसंच विशेष सरकारी वकील देऊन कमीत कमी वेळेत या नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी अशी मागणी करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितले. एका निष्पाप जीवाच्या अशा क्रूर अंतानंतर न्यायाची अपेक्षा अधिक तीव्र झाली आहे. मात्र अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी केवळ कठोर शिक्षाच पुरेशी नसून समाज, प्रशासन आणि कायदा सुव्यवस्था अधिक संवेदनशील आणि सजग होण्याची गरज आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.